नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. शिवसेनेतर्फे सीमाप्रश्नी 1969 मध्ये मुंबई येथील आंदोलनात बलिदान दिलेल्या शिवसेनेच्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आज रविवारी बेळगाव शहरातील सम्राट अशोक चौक रामलिंगखिंड गल्ली येथे गांभीर्याने पार पडला. त्यानंतर स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सम्राट अशोक चौकातील शिवसेना हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच 2 मिनिटे मौन पाळून 1969च्या आंदोलनातील शिवसेना हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, शिवसेना सीमाभागचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, संजय चतुर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, युवा समितीचे धनंजय पाटील आदी प्रमुख मंडळींसह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, उपशहर प्रमुख प्रवीण तेजम, उपशहर प्रमुख राजू तोडेकर, युवा सेनेचे विनायक हुलजी, त्याचप्रमाणे खानापूर मय समिती, युवा समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि बहुसंख्य शिवसैनिक व समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी कृषी मंत्री शिवानंद पाटील यांनी बेळगाव एपीएमसीतील भाजी मार्केटला भेट दिली. या भेटीदरम्यान मंत्र्यांसमोरच व्यापाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला. एका व्यापाऱ्याला 4 गाळे देण्यात आल्याचा आरोप करत इतर व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. खासगी मार्केट बंद केल्यामुळे आमच्यावर अन्याय झाला असल्याचा आरोपही संतप्त व्यापाऱ्यांनी केला. या मुद्द्यावरून वाद चिघळत जाऊन मंत्र्यांसमोरच हातघाईची वेळ आली. परिस्थिती तणावपूर्ण होताच घटनास्थळी तैनात असलेल्या एपीएमसी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने मोठा अनुचित प्रकार टळला असून गाळे वाटप आणि खासगी मार्केट बंदीमुळे एपीएमसीतील असंतोष पुन्हा एकदा उफाळून आल्याचे चित्र पाहायला मिळाले. मार्केट पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी केलेल्या धडक कारवाईमध्ये मटका, जुगार व मादक पदार्थ सेवनाशी संबंधित एकूण 6 प्रकरणांमध्ये 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. काल शनिवार दिनांक 7 रोजी बेळगावमधील सेंट्रल बस स्टँड व कामत गल्ली परिसरातील सार्वजनिक ठिकाणी काही व्यक्ती असामान्य वर्तन करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मार्केट पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तपासादरम्यान संबंधित आरोपी मादक पदार्थांच्या प्रभावाखाली असल्याचे निष्पन्न झाले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत: मोहम्मद राजा नूर अहमद इनामदार, मोहम्मद नास कलीला अहमद, सलमान अन्सारी नियाजुद्दीन. या सर्व आरोपींची पीएसआय विठ्ठल हवनावर व एएसआय शंकर शिंदे तसेच मार्केट पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी करून घेतली. आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम 27(ब) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. याशिवाय मटका जुगार प्रकरणात ओसी पद्धतीने जुगार खेळणाऱ्या आरोपींकडून एकूण 3050 रुपये रोख रक्कम व ओसी कार्ड जप्त करण्यात आले आहेत. या 6 प्रकरणांमध्ये एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली असून ही प्रभावी कारवाई केल्याबद्दल बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त व डीसीपी यांनी मार्केट पोलीस स्टेशनचे पीएसआय व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. शांतीनगर, मंडोळी रोड, टिळकवाडी, बेळगाव येथील श्री गजानन महाराज शेगाव भक्त परिवार केंद्रातर्फे शनिवार दिनांक 7 व रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी श्रींचा पालखी सोहळा व 148वा प्रकट दिन उत्सव साजरा करण्यात आला. श्री गजानन महाराज शेगाव भक्त परिवार केंद्रातर्फे शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता श्रींचा पालखी सोहळा कार्यक्रम सुरुवात झाली. पालखी मिरवणुकीची सुरुवात श्री गजानन महाराज मंदिर, शांतीनगर, टिळकवाडी येथून झाली. शिवाजी कॉलनी परिसरात फिरून एमजी रोड मार्गे पुन्हा मंदिराच्या ठिकाणी पालखीची सांगता झाली. तत्पूर्वी शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत श्रींची काकड आरती, श्रींच्या पादुकांवर दुग्धाभिषेक, श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 1 ते 16 चे सामुदायिक पारायण आणि श्रींची आरती आणि श्री गजानन महाराज शेगाव यांचा प्रकट दिन उत्सव आज रविवारी 8 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. या निमित्ताने सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांमध्ये श्रींची काकड आरती, श्रींच्या पादुकावर दुग्धाभिषेक, श्री विजय ग्रंथ अध्याय 17 ते 21 चे सामुदायिक पारायण, प्रवचन, श्रींची महाआरती, महाप्रसाद, दैनंदिन उपासना, श्रींची आरती, कीर्तन आणि श्रींची शेजारती यांचा समावेश आहे. महाप्रसादाचे वितरण दुपारी करण्यात आले. यावेळी भक्तांनी बहुसंख्येने लाभ घेतला. यावेळी राम भंडारी, सुनीता देशपांडे, बाळासाहेब देशपांडे आदी उपस्थित होते. हिंडलगाव मध्यवर्ती कारागृहातील 2 बराकीमध्ये 2 मोबाईल आणि 1 एअरटेल कंपनीचे सिम आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणी कारागृह अधिकारी बसवराज वाय बजंत्री यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात फिर्याद दिली आहे. हिंडलगाव कारागृह नेहमी या ना त्या कारणावरून चर्चेत असते. अलीकडेच कारागृहात मोबाईल आणि गांजा फेकणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. राज्यातील विविध कारागृहांमध्ये बेकायदा प्रकार घडत असल्याने ही बाब कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी गांभीर्याने घेतली आहे. कारागृहातील बेकायदा घडामोडींवर अधिकाऱ्यांनी अंकुश ठेवावा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला असल्याने हिंडलगाव कारागृहात अधिकाऱ्यांकडून सातत्याने विविध बराकींमध्ये अचानक तपासणी केली जात आहे. मुरगुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नुग्गनट्टी क्रॉसजवळ राज्य महामार्ग क्रमांक 20 वर धोकादायक आणि बेशिस्त वाहन चालवून दंगा घातल्याप्रकरणी मुरगुड पोलिसांनी कडक कारवाई करत 7 स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून एकूण 12 वाहने जप्त केली आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2 फेब्रुवारी 2026 रोजी 3 जीप व 7 दुचाकींनी महामार्गावर दंगा घालून इतर वाहनांना त्रास देणाऱ्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी 6 वाहने जप्त केली. त्यामध्ये 1 बदल केलेली महिंद्रा ओपन जीप, 1 महिंद्रा स्कॉर्पिओ, 1 महिंद्रा बोलेरो, 3 बजाज पल्सर दुचाकी व 1 रॉयल एनफील्ड क्लासिक 350 यांचा समावेश आहे. जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे 17 लाख रुपये आहे. ही वाहने न्यायालयात सादर करण्यात आली आहेत. यानंतर उर्वरित 4 दुचाकीही जप्त करण्यात आल्या असून संबंधित चालकांना न्यायालयात दंड भरण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. बेळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीने सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी 1969 साली आपले बलिदान देणाऱ्या शिवसेनेच्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आज रविवारी पार पडला. बेळगाव शहरातील खडेबाजार येथील शिवसेना कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख हनुमंत मजूकर व इतर मान्यवरांनी दिवंगत शिवसैनिकांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख हनुमंत मजूकर यांनी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह आम्ही सीमा भागातील मराठी भाषिक जेव्हा महाराष्ट्रात सामील होऊ तेव्हाच खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या 67 हुतात्म्यांना चिरशांती लाभेल आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नपूर्ती होईल असे विचार व्यक्त केले. याप्रसंगी परशुराम गोंदकर, कुशल मजूकर, विनाय कुंडेकर, अमोल मजूकर आदींसह बरेच शिवसैनिक उपस्थित होते. श्री हनुमंत गौंड ध्रुव निधी ट्रस्ट येळ्ळूर यांच्या वतीने सन 2025-26 मध्ये भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या युवक व युवतींचा तसेच यापूर्वी भरती होऊन सेवेत रुजू झालेल्या जवानांच्या पालकांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम श्री चांगळेश्वरी मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात चांगळेश्वरी देवीच्या पूजनाने झाली. अॅडव्होकेट सरिता पाटील, प्राध्यापक इंद्रजित मोरे व ट्रस्टचे अध्यक्ष CB पाटील यांच्या हस्ते पूजन करून मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मराठी मॉडेल स्कूल येळ्ळूर येथील विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. यावेळी सन 2025-26 मध्ये सैन्य दलात भरती झालेल्या कुमार साहिल शंकर पाटील, कुमार ज्योतिबानंद कंगराळकर, कुमारी अक्षता पाटील, कुमारी तन्वी पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच यापूर्वी भरती होऊन सेवेत असलेल्या जवानांच्या पालकांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये विश्वनाथ पाटील, प्रथमेश पाटील, प्रेम पाटील, चंदन खेमनाकर, भगवंत कुगजी, ज्योतिबा गोरल, धीरज घाडी, बाळू हट्टीकर, अमोल पाटील, यश खनगावकर, श्रद्धा धुळशी यांच्या पालकांचा समावेश होता.
कार्यक्रमास ग्रामपंचायत माजी अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, विलास घाडी, गोविंद पाटील, उद्योगपती एनडी पाटील, नवहिंद महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा माधुरी पाटील, प्रकाश पाटील, अशोक पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेताजी पतसंस्थेचे चेअरमन डीजी पाटील यांनी केले. प्रास्ताविक निवृत्त शिक्षक आनंद पाटील यांनी केले, तर आभार अनिल पाटील यांनी मानले. हा कार्यक्रम युवक युवतींना प्रेरणा देणारा व देशसेवेच्या भावनेला बळ देणारा ठरला. वडगाव बेळगाव येथे रविवार दिनांक 1 ते शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 या कालावधीत दररोज सायंकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत श्री रामकथा कथनाचा भक्तिमय उपक्रम सुरू आहे. पाटील गल्ली वडगाव येथील श्री मंगाई देवी मंदिरामध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन वसंत मुसंडी यांनी केले. तथा कथाकथनकार म्हणून श्री सुदर्शन प्रभूजी यांची उपस्थिती आहे. या उपक्रमांतर्गत कीर्तन, प्रवचन, महाआरती, नाट्यप्रयोग आणि महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. काल शनिवार दिनांक 7 रोजी दीपोत्सव पार पडला. यावेळी हजारो नागरिकांनी यात सहभाग घेतला होता. आजच्या आधुनिक युगामध्ये विशेषतः युवा पिढीवर चांगले संस्कार व्हावेत या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे आयोजन वसंत मुचंडी, गिरवर दास, साहिल भट आणि उमेश ढवळी यांनी केले असून परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. आज रात्री उशिरा या उपक्रमाची सांगता होणार आहे. बेळगाव येथील टिळकवाडीतील रामकुमार जांगरा किंडरगार्टन शाळेमध्ये सिनियर केजी विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन डे आणि निरोप समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रसिद्ध डॉक्टर रुचा नाईक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, ज्यांनी मुलांच्या सुदृढ भविष्यासाठी आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित केले. आपल्या मार्गदर्शनात डॉक्टर नाईक यांनी पालकांना मुलांच्या प्रकृतीनुसार आहार विहार आणि योग्य दिनचर्या पाळण्याचे आवाहन केले. सोहळ्यादरम्यान अविष्का दड्डीकर, माहेनूर दाफेदार, नील भोईटे व अथर्व दोडमणी या विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय प्रवासाचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवदाने झाली, तर विद्यार्थ्यांनी सादर केलेली लयबद्ध कवायत आणि संचलन उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन मंडळाचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका शोभा कुलकर्णी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिल्पा नाडकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर सरिता यादव यांनी आभार मानून समारंभाची सांगता केली. निपाणी नगरवासिनी ग्रामदैवत नूतन श्री महालक्ष्मी मंदिर कळसारोहण मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा शुक्रवारी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यानंतर देवीच्या त्रैवार्षिक यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला असून रविवारी यात्रेतील मुख्य आकर्षण असणारा भव्य पालखी सोहळा पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दुपारी 1 वाजता पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. पालखी श्री महालक्ष्मी मंदिर, रविवार पेठ, निराळे गल्ली, प्रभात टॉकीज, जिजामाता चौक, दर्गा कॉर्नर, छत्रपती शिवाजी चौक, बेळगाव नाका, जुना पीबी रोड, निपाणी मेडिकल, कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल, कोठीवाले कॉर्नर, महादेव गल्ली, कुंभार गल्ली, मुगळे गल्ली मार्गे महालक्ष्मी मंदिरात गेल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली. पालखीचे ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्यात पारंपरिक वाद्यांचा सहभाग पाहायला मिळाला. यावेळी राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर आणि भाविकांनी मोठी गर्दी केली होती. T20 क्रिकेट आहे ना, मला जाम आवडतं, पण माझे पैसे इन्व्हेस्ट करताना मात्र मी गेल नाही तर गावस्करच बनतो. FD मध्ये नेहमी इन्व्हेस्ट करतो, कारण FD आहे तर स्टेडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टेडी आहे. आज रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सर्व लोकसेवा फाउंडेशन खानापूर यांच्या वतीने मलप्रभा नदीकाठी धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वीरेश बसय्या हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी नागरिकांकडून साठवून ठेवण्यात आलेले देवी देवतांचे फोटो व धार्मिक प्रतिमा हजारोंच्या संख्येने एकत्र करण्यात आले. त्यानंतर विधिवत पूजन करून त्यांचे सन्मानपूर्वक विसर्जन करण्यात आले. देवदेवतांचे फोटो नदीकाठी किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी टाकू नयेत, तसेच त्यांची विटंबना होणार नाही याची काळजी घ्यावी, असे स्पष्ट मत वीरेश हिरेमठ यांनी व्यक्त केले. पंढरपूर, सौंदत्ती येथील यल्लमा देवी किंवा इतर कोणत्याही धार्मिक स्थळी दर्शनासाठी गेल्यानंतर केवळ भक्ती व आशीर्वाद घ्यावेत.
देवांचे फोटो आणून त्यांची अवहेलना होईल असे कृत्य टाळावे असे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमाच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धा जपत पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. या उपक्रमाचे नागरिकांनी मनापासून कौतुक केले. कार्यक्रमावेळी अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते. बेळगाव येथील एपीएमसी पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणी 2 आरोपींना अटक करत तब्बल 5 दुचाकी जप्त केल्या आहेत. सतीश मल्लप्पा मुथागेकर, राहणार महादेव रोड, कंगराळी केएच, बेळगाव यांनी त्यांची हिरो होंडा दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार एपीएमसी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीवरून एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा तपास सुरू असताना सत्यनायक एसीपी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलीस ठाण्याचे पीआय यूएस आवटी यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने कारवाई करत 2 आरोपींना अटक केली. सैफ अली शेर अली नागरजी वय 25 राहणार दर्गा निपाणी, नेहाना मुजावर वय 18 राहणार भीमनगर निपाणी. या तपासादरम्यान आरोपींकडून एकूण 5 दुचाकी अंदाजे 1,25,000 रुपये किमतीच्या जप्त करण्यात आल्या आहेत. दोन्ही आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पीआय यूएस आवटी आणि इतर अधिकाऱ्यांचे पोलीस आयुक्त व डीसीपी यांनी कौतुक केले आहे. शनिवार दिनांक 7 रोजी मार्केट पोलिसांनी मटक्यावर छापा टाकून 2 अटक केली. अटक करण्यात आलेल्यांची नावे मोहम्मद शफी मोदीन साबा तहसीलदार वय 69, मान हसन साबा वय 33 अशी आहेत. आरोपी हे खंजर गल्ली येथील सफा जनरल स्टोअर जवळील सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून पैसे घेऊन मुंबई मटका नावाच्या जुगारावर ओसी पद्धतीने जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे मार्केट पोलीस स्थानकाचे पीएसआय विठ्ठल हवनावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकला. या कारवाईमध्ये आरोपींकडून 3,050 रुपये रोख रक्कम व ओसी कार्ड जप्त करण्यात आले. आरोपींविरुद्ध मार्केट पोलीस स्टेशनमध्ये केपी कायद्याच्या कलम 78-111 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आबा हिंदी स्पोर्ट्स क्लब आणि क्रीडा भारती बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 3ऱ्या पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज रविवारी सकाळी मोठ्या थाटात पार पडला. बेळगाव महापालिकेच्या गोवावेस येथील जलतरण तलावाच्या ठिकाणी वरील जलतरण स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर आनंद चव्हाण, नगरसेवक नितीन जाधव, हिंद स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अरविंद संगोळी, चार्टर्ड अकाउंटंट राजेंद्र मुंदडा, शीतल हुलबत्ते, बीएससी टेक्स्टाईल मॉलचे प्रशासकीय प्रमुख अमजद इराणा व जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार हे उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने तसेच भारत मातेची व जलतरण तलावाचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी जलतरणपटू, पालक, प्रशिक्षक व क्रीडाप्रेमींना उद्देशून समयोचित मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. तसेच जलतरणपटूंना प्रोत्साहन देत असल्याबद्दल त्यांनी पालक आणि क्रीडा प्रशिक्षकांचे कौतुक करताना जलतरणपटूंना त्यांच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. उद्घाटन समारंभाचे औचित्य साधून चेन्नई येथे नुकत्याच झालेल्या दिव्यांगाच्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत 2 सुवर्णपदके हस्तगत करणारा होतकरू जलतरणपटू मयांक हलदर याचा उपमहापौर आनंद चव्हाण तसेच नगरसेवक नितीन जाधव व पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धेत कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र राज्यातील एकूण 250 जलतरणपटू मुला-मुलींनी सहभाग दर्शवला आहे. बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्सतर्फे अनुगोळ येथे आयोजित श्री विश्वकर्मा मर्यादित टॉप 10 शरीर सौष्ठव स्पर्धेत समर्थ जिमच्या संकेत सुरुतेकरने श्री विश्वकर्मा हा मानाचा किताब पटकावला. व्ही स्क्वेअरचा श्रीहरी बेळगावकर याला उत्कृष्ट पोझरचा पुरस्कार मिळाला. या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडले आणि टॉप 10 स्पर्धकांनी दमदार सादरीकरण केले. यामध्ये बर्नआउटचा प्रभू चौगुले व रोहित बिर्जे, हनुमान तालीमचे मनीष सांब्रेकर व निरंजन जाधव, व्ही स्क्वेअरचा विनायक जांबोटकर, एसआरएस फिटनेसचा श्रीपाद कम्मार, बॉडीटोन प्रताप तोरोसकर आणि समर्थ जिमचा रोहित झंगरूचे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. स्पर्धेनंतर दीपक सोमन्ना, वनिता सुतार, राज एसके, सागर लोहार यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी विजेत्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. आज रविवार दिनांक 8 रोजी कर्नाटकातील कलबुर्गीहून बेळगावला येणारे खासगी प्रशिक्षण विमान कोसळले आहे. या अपघातात 2 जण जखमी झाले आहेत.
विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील मंगळूर गावामध्ये आज रविवारी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार रेड बर्डचे एक खासगी प्रशिक्षण विमान कोसळले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. ही घटना बबलेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. हे विमान कलबुर्गीहून बेळगावला येत होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.